गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोड येथे 12 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाशिक पुणे महामार्गावर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गेल्या 5 दिवसांपासून राज्यभरात हे निदर्शने सुरू असून शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग महिला आणि इतर वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न मिळाल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली आहे। यावेळी रास्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहतूक विस्कळीत मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यानंतर विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 14 जून रोजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे 8 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। परंतु शासनाने रास्त मागण्याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आंदोलनास पूर्ण पाठिंबा दर्शवलाय। निदर्शनादरम्यान नाशिक पुणे महामार्गावर थांबून सरकारविरुद्ध घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास अन्यथा भगतसिंगच्या मार्गाचा अवलंब करतील असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। आज आमचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू साहेब अमरावती मोझरी या गावामध्ये आज 5वा दिवस अन्नत्याग आंदोलनाचा आहे। त्यांची बीपी शुगर बी लो होत आहे, पण तरी तब्येतीकडे लक्ष न देता माझ्या दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचा उतारा कोरा व्हावा, त्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी आज 5वा दिवस अन्नत्याग आंदोलनाचा उजडलेला आहे। तरी सरकार त्याच्याकडे अद्यापही फिरलेलं नाहीये। ही अगदी दैनंदिन परिस्थिती आहे की सरकार एवढं कोणत्या नादात आहे, कोणत्या घमंडात आहे। अरे निवडून देणारे आम्हीच होतो, आमचाच शेतकरी बांधव होता, आमचाच दिव्यांग बांधव होता। जसे आश्वासन दिले त्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांचे आश्वासन उतारा कोरा करा, या आत्महत्या टाळा। आत्महत्या करण्यापासून आमच्या शेतकरी बांधव आज त्याच्यापासून मोकळा करा आणि माझ्या दिव्यांग बांधवांची पेन्शन 6,000 रुपये करण्यात यावी। आज 288 आमदारापैकी एकच आमदार असा आहे का जे आंदोलन करतो? त्यालाच गरज या दिव्यांगांची आहे का? त्यालाच गरज या शेतकऱ्यांची आहे का? नाही। गेले 8 जून पासून बच्चू कडू साहेब मोझरीमध्ये आमरण उपोषण करत आहे। 5 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा प्रेम नाहीये। मात्र महाराष्ट्रामध्ये कोणताही अधिकारी असो, सरकार असो, फडणवीस सरकार असो, त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये। 17 मागण्या आहे। 17 मागण्यांपैकी सर्वात महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं, दिव्यांगांना 6,000 रुपये महिन्याला पेन्शन मिळणं, दिव्यांगाचं अनुदान 6,000 रुपये वाढणं, अशा महत्वाचे 2-3 मुद्दे आहेत। मात्र 17 मागण्यांसाठी बच्चू कडू आमरण उपोषण करत आहे। आज 5वा दिवस आहे, मात्र सरकारला जाग येत नाही। म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहार दिव्यांग संघटना, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज रास्ता रोको केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।